आणि यानंतर पाहूयात राज्यातल्या देशभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी, पण थोडक्यात पाहूयात स्पीड न्यूज। शासनामध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला 5 महिने उलटले तरी एसटीची प्रवासी वाहतूक अद्यापही सुरळीत होऊ शकलेली नाहीये। दरम्यान कर्मचाऱ्यांना 31 मार्चपर्यंत कामावर परतण्याचे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले, मात्र तरी देखील 49,000 कर्मचारी अद्याप संपावर आहेत। गेल्या वर्षी धरण क्षेत्रामध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमध्ये सध्या 40% पाणीसाठा उपलब्ध आहे, तर गेल्या 2 वर्षाच्या तुलनेत यंदा हा पाणीसाठा जास्त असल्यामुळे त्यामुळे यंदा मुंबईकरांवरील पाणी कपातीचं संकट दूर झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना कामाकरिता मिळणाऱ्या वेतनाच्या आधारे आता कर्ज घेता येणार आहे। राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या संदर्भात निर्णय घेतलाय, तर देशातील हा पहिलाच असा अभिनव प्रयोग असून पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात प्रायोगिक तत्वावर त्याची सुरुवात होणार आहे। कौटुंबिक न्यायालयामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कौटुंबिक न्यायालयांची संख्या वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे, तर जनहित याचिकेद्वारे करण्यात आलेली ही मागणी रास्त असून हे दाखवण्यासाठी राज्यातील कुटुंब न्यायालयांमध्ये प्रलंबित खटल्यांची तपशीलवार माहिती सादर करा असे आदेश न्यायालयानं याचिकाकर्त्यांना दिलेत आणि त्यासाठी न्यायालयानं याचिकाकर्त्यांना 3 आठवड्यांची मुदत दिली आहे। मुंबईमध्ये सायबर गुन्ह्यांचं प्रमाण वाढत असून त्यासंबंधी सध्याचे कायदे हे पुरेसे आणि प्रभावी नाहीत, त्यामुळे काळानुरूप हे कायदे अद्ययावत आणि सक्षम करण्याची आवश्यकता आहे असं मत मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी व्यक्त केले। शहरामध्ये अंमली पदार्थ विक्रीचे जाळं उद्ध्वस्त करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचं सुद्धा संजय पांडे यांनी यावेळी सांगितलं। पुणे मुंबई महामार्गावर लोणावळ्याच्या हद्दीमध्ये पोलिसांनी तब्बल 4 कोटींची रोख रक्कम जप्त केली असून अज्ञात वाहनातून शस्त्र आणि पैशांची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना मिळाली होती, तर यावरून पोलिसांनी ही कारवाई केली। तर पोलिसांनी गाडीसह चालकाला ताब्यात घेतले। पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। मुंबई पालिकेच्या सीबीएसई आणि आयसीएसई शाळांना मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेत पालिकेच्या शिक्षण विभागाने या शाळांमधील 960 जागा वाढवण्याचा निर्णय घेतलाय, तर या पार्श्वभूमीवर नर्सरी आणि ज्युनियर केजी वर्गासाठी एक अतिरिक्त तुकडी वाढवण्यात येणार आहे। राज्यात इंधनाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे। पेट्रोल 84 पैसे तर डिझेल 85 पैशांनी महागले। राज्यात डिझेलचे दर 100 पार जाऊन पोहोचले असून राज्यात आता डिझेलचा दर प्रति लिटर 100 रुपये 10 पैसे इतका झालाय, तर पेट्रोलचा दर प्रति लिटर 115 रुपये 88 पैसे इतका झालाय। सातत्यानं होणाऱ्या इंधन दरवाढीचा फटका बेस्ट उपक्रमाला बसतोय, कारण दरवाढीमुळे महिन्याकाठी अतिरिक्त 2.5 कोटी रुपयांचा भार बेस्टला सोसावा लागणार आहे। आधीच अर्थसंकटात सापडलेल्या बेस्टवर पडणाऱ्या या अतिरिक्त भारामुळे प्रशासन चिंतेत सापडले। पेट्रोलच्या किमतीमध्ये वाढ होत असताना आता चोर पेट्रोल चोरीकडे वळल्याचं समोर आलेलं आहे, तर उल्हासनगरच्या कॅम्प 3च्या गणेशनगर भागात रस्त्याच्या कडेला पार्क करण्यात आलेल्या एका दुचाकीतून पेट्रोल चोरी करण्यात आली आहे। एका अज्ञात चोरानं पेट्रोल कॉकचा पाईप काढून त्यातून पेट्रोल चोरी केल्याचं समोर आलं आणि हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। बदलापूरकरांनी मालमत्ता कर भरलेला असताना देखील शहरातील सगळ्याच मालमत्ताधारकांना पुन्हा वाढीव मालमत्ता कर पालिकेनं पाठवलाय, तर आधी भरलेल्या मालमत्ता कराची रक्कम वजा न करता पालिकेनं पुन्हा नव्यानं हे बिल पाठवलं। नागरिकांना मालमत्ता कराची 128% वाढीव बिलं पाठवण्यात आली आहे आणि त्यामुळे नागरिकांच्या गोंधळात आणखी भर पडली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग परिसरामध्ये वाहन चालकाला 5 हत्तींचा कळप दिसला असून या कळपात 3 पिल्लं होती। तिलारी खोऱ्यात हत्तींची संख्या वाढत असल्यानं पर्यावरण प्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे। पुण्यातील तळजाई टेकडीवर नागरिकांच्या अतिरेकी संचारामुळे वन्य प्राण्यांचा अधिवासच धोक्यात आलाय, तर काही उत्साही लोक मोरांच्या इतके जवळ जाण्याचा, मोबाईलवर फोटो व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करतायत की मोर खाद्य सोडून निघून जात आहेत आणि काही अतिरेकी हौशी लोक दाट झाडीतही मोरांचा पाठलाग करत आहेत।
डोंबिवली शहराला लागून असलेल्या उंबार्ली टेकडीवरील पक्षी अभयारण्यातील जैव आणि वनसंपदा जपण्यासाठी स्थानिक रहिवासी आणि काही पर्यावरणप्रेमी सतत प्रयत्नशील असतात. तर आठवड्याभरापूर्वी जंगल परिसरामध्ये लागलेल्या भीषण आगीत मोठी वनसंपदा जळून खाक झाली होती आणि त्यामुळे गुढीपाडव्याचा मुहूर्त पर्यावरणप्रेमींकडून जंगलातील पाणवठ्यांची पुनर्बांधणी मोहीम राबवण्यात येणार आहे. जळगावामध्ये घरी परतताना उन्हाचा फटका बसलेला आहे आणि त्यामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शेतातून घरी परतताना उन्हाचा फटका बसल्यानं जितेंद्र संजय माळी यांचा उष्माघातानं मृत्यू झालाय. दरम्यान उष्माघातानं मेंदूतून रक्तस्राव झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. गुढीपाडव्याला शोभायात्रा काढण्यासंदर्भात 2 दिवसात सूचना जारी करू अशी माहिती गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिली असून पोलिसांनी 8 एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश लागू केल्यामुळे गिरगावात स्वागत यात्रा निघणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला होता. कोरोनामुळे गेल्या 2 वर्षांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी झाली नव्हती. मात्र आता कोरोनाचं संकट कमी झाल्यानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सवात साजरी करण्यात येणार असून नियमांचं पालन करून बाबासाहेबांची जयंती उत्सव साजरा करण्याची परवानगी देण्यात आली आहे, तशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची गुहागरमध्ये सभा झाली आहे. मात्र त्यांच्या सभेच्या ठिकाणी समुद्राच्या भरतीचं पाणी शिरल्याचं बघायला मिळालंय. गुहागरमध्ये वळणेश्वर समुद्राच्या किनारपट्टी भागामध्ये ही सभा घेण्यात आली असून त्यावेळेस आदित्य ठाकरेंचं भाषण सुरू असतानाच व्यासपीठाच्या आजूबाजूला पाणी यायला सुरुवात झाली आणि त्यामुळे सभेच्या वेळी अनेकांची तारांबळ उडाली. नवी मुंबईमधील दिवाळे या पहिल्या स्मार्ट विलेजचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेलं आहे. तर यावेळेस फडणवीस यांचं कोळी स्टाईलनं स्वागतही करण्यात आलं. भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून या स्मार्ट विलेजची उभारणी करण्यात आली आहे. तर मुंबई मेट्रो 1च्या मालमत्तांना मुंबई पालिकेकडून जप्तीची नोटीस धाडण्यात आली आहे. गेल्या 10 वर्षातील थकीत 2500 कोटींचा मालमत्ता कर न भरल्यामुळे ही नोटीस देण्यात आली होती. या नोटिशीला हायकोर्टात आव्हान देणाऱ्या मेट्रो 1ला तुर्तास दिलासा देत पुढील सुनावणीपर्यंत पाणी आणि मलनिसारण वाहिन्या कार्यरत ठेवण्याचे निर्देश हायकोर्टानं पालिका प्रशासनाला दिले. एक वर्षापूर्वी धोकादायक असलेल्या इमारतींना जमीनदोस्त करण्यात आलं. मात्र उल्हासनगर महापालिकेनं अशा मालमत्तांना देखील मालमत्ता कर धाडलाय. मात्र या मालमत्ताधारकांनी महापालिकेला त्याची माहिती देणं गरजेचं असून कागदपत्र तपासून त्यांना दिलासा दिला जाईल असं उपायुक्त प्रियांका राजपूत यांनी स्पष्ट केलंय. मुंबईतल्या बोरिवली इथं चक्क 20 ते 22 श्वानांना भिंत रचून त्यात जिवंत गाडून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राणीप्रेमी पौर्णिमा शेट्टी यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी भिंती तोडून या सगळ्या कुत्र्यांना बाहेर सुखरूप काढले. पुण्यातील धानोरी इथं अतिक्रमण कारवाई दरम्यान तुफान राडा पाहायला मिळाला. जमावानं कारवाईला विरोध करत जेसीबीवर दगडफेक केली आहे. इतकंच नाही तर कर्मचाऱ्यांना देखील जमावानं मारहाण केली आहे. युवा सेनेच्या 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाली असून औरंगाबादमधील संत एकनाथ सभागृहाबाहेर युवा सेनेचे दोन्ही गट आपापसात भिडलेत. युवा सेनेच्या या दोन्ही गटात नेमक्या कुठल्या विषयांवरून वाद झाला याबाबत माहिती समोर आलेली नसून औरंगाबादमधील या तुफान हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होतोय. सिझेरियन प्रसूती झाल्यानंतर महिलेच्या पोटात कापडी मॉप राहिल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातील वर्तकनगर परिसरातील ज्युपिटर रुग्णालयात घडलाय. महिलेच्या पोटात दुखू लागल्यामुळे दुसरी शस्त्रक्रिया करावी लागली आणि त्यावेळेस कपडा निघाल्यानं एकच खळबळ उडाली. कल्याणच्या दुर्गाडी रेतीबंदर आणि डोंबिवली इथं मोठा गाव रेतीबंदर या दोन्ही ठिकाणी अवैध वाळू उपसा सुरू होता. या ठिकाणी शेकडो ब्रास वाळूचा उपसा करण्यात येत होता. मात्र कल्याण तहसीलदारांना याची माहिती मिळताच बोटीच्या माध्यमातून पथकानं धाड टाकत 7 पंप 2 बाज रेतीचे 8 कुंड नष्ट केले. घराच्या परिसरामध्ये खेळणाऱ्या एका 1.5 वर्षाच्या चिमुकल्याला एका टेम्पो चालकानं चिरडल्याची हृदयद्रावक घटना टिटवाळाजवळील बल्याणी गावात घडली असून या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. तर या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करत टेम्पो चालक सैफ फारुकी याला अटक केली आहे.
मुंबई नाशिक महामार्गावर द्राक्षांनी भरलेल्या टेम्पोनं दुभाजकाला धडक दिली असून खारेगाव टोलनाक्याजवळ हा अपघात झालाय. तर या अपघातात महामार्गावर 22 क्विंटल द्राक्षांचा सडा पडला असून अपघातात सुदैवानं कोणीही जखमी झालेलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या आवारात पहिलं स्पा सेंटर खुलं होणार असून मुंबईला पुढील 2 महिन्यात CSMT इथं रेल्वेच्या आवारात पहिलं वातानुकूलित युनिसेक्स सलून कम स्पा असं कॉर्नर मिळेल आणि हे सलून 24 तास खुलं असणार आहे, जेणेकरून लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये CSMT स्थानकातून येणारे प्रवासी रात्री उशिरा या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. काश्मीरमध्ये CRPF जवानांवर हल्ला करण्यात आला. CRPFच्या बंकरवर बुरखाधारी महिलेनं पेट्रोल बॉम्ब फेकला असून पेट्रोल बॉम्ब फेकून महिला फरार झाली आहे. तर सुदैवानं यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही. गुजरातच्या अहमदाबादमध्ये एकाच कुटुंबातील 4घांची हत्या करण्यात आली आहे. घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने या हत्येचा उलगडा झालाय. तर या 4घांची हत्या 4 दिवसांपूर्वी झाली असावी असा संशय आहे. देशात नवीन पंतप्रधान संग्रहालय उभारलं जाणार असून बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी म्हणजे 14 एप्रिलला या संग्रहालयाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नेहरूंची साहित्य संपदा नेहरू संग्रहालयातच ठेवली जाणार असून नवीन संग्रहालयात उर्वरित 14 माजी पंतप्रधानांचं साहित्य पाहता येणार आहे. युक्रेन आणि रशिया युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेपुढे पुन्हा संकट उभं राहिलंय. कच्च्या तेलापासून अनेक साधनसामुग्रीच्या पुरवठ्यावर परिणाम होतोय. युद्धाच्या तडाख्यातून बाहेर कसं पडायचं ही गंभीर चिंता सतावत असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय. माजी पंतप्रधान HD देवेगौडा यांच्या पत्नी चेन्नम्मा देवेगौडा यांना प्राप्तिकर विभागाकडून नोटीस मिळाल्याची माहिती त्यांचा मुलगा HD रेवण्णा यांनी दिली असून या नोटिसीचा आम्ही राजकीय शस्त्र म्हणून वापर करणार नाही. आमचा कारभार पारदर्शक आहे. अशा नोटिसांना आम्ही भीक घालत नाही असं रेवण्णा म्हणाले. जम्मू काश्मीरमध्ये कलम 371 हटवल्यापासून जमीन खरेदीचा मार्ग मोकळा झाला आणि आतापर्यंत 34 लोकांनी काश्मीरमध्ये जमीन खरेदी केली असून कॅबिनेट मंत्री नित्यानंद राय यांनी संसदेत ही माहिती दिली आहे. आसाम आणि मेघालयमध्ये गेल्या 50 वर्षांपासून सुरू असलेला सीमावाद आता संपुष्टात येणार आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा आणि मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांनी हा वाद मिटवण्यासाठी एका करारावर स्वाक्षरी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये हा करार करण्यात आला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरील अविश्वास ठरावावर 3 एप्रिल रोजी मतदान होणार असून पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांनी ही माहिती दिली आहे. तर महागाई आणि इतर मुद्द्यावरून पाकिस्तानमधील विरोधी पक्षांनी पंतप्रधान इम्रान खान यांना लक्ष्य केलं तर त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला जाणार आहे. लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणामधील प्रमुख आरोपी आशिष मिश्रा याच्या जामिनाला आव्हान देण्याचा निर्णय विचाराधीन असल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. 10 फेब्रुवारी रोजी मिश्रा याची जामिनावर सुटका झालेली आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना वीरभूम हिंसाचारावर चर्चा करण्यासाठी राजभवनात आमंत्रित केलं असून ममता बॅनर्जींनी लवकरात लवकर चर्चेसाठी वेळ काढावा असं पत्राद्वारे त्यांनी कळवलंय. डॉक्टर प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर गोव्यातील नागरिकांना एक मोठं गिफ्ट देण्यात आलंय. गोवा सरकारकडून वार्षिक 3 घरगुती गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्रमोद सावंत यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झालेली असून त्यामुळे देशात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लादण्यात आलेले विविध निर्बंध शिथिल करण्यात आले. आता अमेरिकेने देखील भारताचा समावेश कोरोनाचा सर्वाधिक कमी धोका असणाऱ्या देशांच्या यादीत केलाय. US सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शननं भारताचा समावेश 3ऱ्या गटातून पहिल्या गटात केलाय. प्रगत देशांमधील कोरोना संसर्ग स्थितीचा विचार भारतातील कोरोना मृत्यूंचं प्रमाण सगळ्यात कमी होतं अशी महत्त्वाची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली आहे.
भारतामध्ये 10 लाखांमागे 374 मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. स्वदेशी हलके लढाऊ विमान तेजस अधिक शक्तिशाली बनवण्यासाठी अधिक प्रयत्न सुरू आहेत. आता भारतीय हवाई दल त्यांना अमेरिकन वॉरफेअर बॉम्ब किट जॉईंट डायरेक्टर अटॅक म्युनिशनने सज्ज करणार असून याद्वारे तेजस शत्रूच्या लक्ष्यांवर अचूक मारा करू शकेल. ट्विटरवर सक्रिय असलेल्या आनंद महिंद्रा यांनी एका सायकल स्वाराचा व्हिडिओ ट्विट केलाय. तर हा युवक डोक्यावर सामानाचं गाठोडं दोन्ही हातांनी धरत हँडल न पकडता सायकल चालवतोय. या युवकाचा बॅलन्स अप्रतिम असून भविष्यात जिमनॅस्ट बनू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आणि यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.